तुम्ही चिकन बनवताय, मग ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा. इतकी सुंदर, टेस्टी आणि झटपट होणारी अशी या चिकनची मी रेसिपी शेअर केलेली आहे ना. जरा वेगळ्या पद्धतीचे चिकन आहे. चिकन मसाला इतका टेस्टी आहे. एकदा कराल ना तर प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने चिकन करायला लागाल. इतकी सुंदर रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सोबत चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. इथे चिकनसाठी आहे ना मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला उभे चिरायचे आहेत. इथे साधारण मी 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. त्याच्यानुसार ही सगळी मी रेसिपी केलेली आहे. इथे कांदा आता आपण घ्यायचा आहे, तो आपण बारीक उभा चिरून कांदा घ्यायचा आहे. आणि कांदा चिरला ना की तो सगळ्यांना पूर्णपणे असा मोकळा करून घेऊया आपण. हे बघा, हा सगळा कांदा असा पूर्णपणे मोकळा करून आपण हा कांदा तळून घ्यायचा आहे. छानपैकी असं कॅरमलाइज कांदा करायचा आहे आपल्याला. आणि कांदा आपण एकीकडे आता तळायला ठेवूया. तिथपर्यंत आपण बाकीच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे चिकन आपण स्वच्छ धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे. ती इथे पेस्ट मी 2 चमचे टाकून घेते. अशी पेस्ट वगैरे रेडी असेल ना तर जेवण आहे ना अगदी पटकन होतं. त्याच्यामुळे ना ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचं की किचनमध्ये कधी पण आहे ना फ्रीजमध्ये अशी आलं लसूणची पेस्ट, कांदा खोबऱ्याचं वाटण हे नेहमी रेडी असेल ना तर पटापट आपल्या जेवणाला ना म्हणजे वेळ लागत नाही. आता इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. 3 छोटे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. म्हणजे 3 टीस्पून आपण लाल तिखट टाकलेलं आहे. आता इथे 1 टीस्पून म्हणजे 1/4 टीस्पून मी इथे हळद टाकून घेते. 3 टीस्पून इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. आता इथे मी 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घेते. आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे. दही एकदम घट्ट घ्यायचं आहे, पातळ दही घ्यायचं नाही. जर दही पातळ असेल तर ते कमी घ्यायचं आहे थोडंसं. इथे घट्ट म्हणून असं मी जरा अर्धी वाटी असं दही घेतलेलं आहे. चवीनुसार आहे ना मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि सगळं व्यवस्थित असं आपण चिकनला लावून घेऊया. आपण एकीकडे कांदा तळायला ठेवलेला आहे. कांदा तळून झाला की हा कांदासुद्धा आपण या चिकनमध्ये टाकायचा आहे. त्याच्यामुळे आता कांदा तळेपर्यंत आपण चिकनला हे सगळं व्यवस्थित असं लावून घेऊया. आणि तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही हे ना चिकन सगळं आहे ना व्यवस्थित असं जास्त टाईमपर्यंत ना असं लावून वगैरे सगळं ठेवून देऊ शकता. किंवा जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तुम्ही आदल्या दिवशी चिकन आणून रात्रभर फ्रीजला असं लावून सेट करून ठेवलं ना तरी खूप सुंदर पटकन चिकन तयार होईल. आता आपण जो तळलेला कांदा आहे तो कांदासुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे चिकन असंच हे ठेवून द्यायचं आहे. सगळा मसाला, कांदा वगैरे हा सगळा लावून असं अर्धा तास तरी आपण रेस्ट करायला ठेवायचं. जितका जास्त वेळ मिळेल तुम्हाला तेवढा उत्तम आहे, पण कमीत कमी अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे. सगळा व्यवस्थित असा मसाला आपला हा तयार झाला पाहिजे. आता इथे मी आहे ना जरा तेल गरम होतं, त्यातलं एक साधारण 2 चमचे तेल असं घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि सगळं असं व्यवस्थित आपण ते मिक्स करूया. सगळा व्यवस्थित कांदा आहे तो आपल्या मसाल्यामध्ये बघा एकजीव झालेला आहे. पूर्णपणे चिकन अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण ते. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि नक्की ट्राय करा. ही ट्राय केल्यानंतर तुमची कशी बनते, तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता आपण हे सगळं अर्धा तास ठेवून दिलेलं आहे. आता कांदा आपण ज्या तेलामध्ये तळलेला होता त्यातलं थोडं तेल उरलेलं होतं, त्यामुळे मी तेच तेल वापरलेलं आहे. नवीन काय तेल घेतलेलं नाही. साधारण मी पाववाटी तेल ते होतं त्यातलं ते तेल इथे मी वापरलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 तमालपत्र आणि 2-3 दालचिनीचे स्टिक घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकून घेऊया. दालचिनीने फ्लेवर अजून छान येतो. आता आपण जो सगळा चिकनला मसाला लावलेला होता चिकन ते सगळं आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कुणीकडनं बघता, तुमच्या शहराचं नाव, गावाचं नाव जे काही असेल ते मला नक्की कमेंट्स करा। आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करूया, तेलावरती जरासं परतवूया। आणि इथे आता ते भांड्यामध्ये आपण चिकन ठेवलेलं होतं ना, ते त्याच भांड्यात थोडासा मसाला लागलेला होता, त्याच्यात मी 1 कप पाणी टाकून सगळं घेते, कारण का आपल्याला पाणी 1 कप टाकायचं होतं। तर त्या मसाला सगळा जो लागलेला होता ते भांडं सगळं क्लीन करून आपण ते त्याच्यातलं हे म्हणजे मसाला आपला कुठचाही वेस्ट केलेला नाही आहे। आता आपण 1 कप त्याच्यामध्ये पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 30 ते 35 मिनिटासाठी आपण हे चिकन आता शिजायला ठेवायचं आहे। 30 ते 35 मिनिटांमध्ये अगदी छानपैकी पटकन आपलं चिकन हे शिजेल। काही आता त्याच्यामध्ये आपण वेगळं टाकलेलं नाही आहे, फक्त 30 ते 35 मिनिटासाठी आता झाकण ठेवून आपण हे चिकन शिजायला ठेवलेलं आहे। हे बघा 35 मिनिटं झालेली आहेत, कलर पण खूप छान आलेला आहे, चिकन मस्तपैकी असं शिजलेलं आहे। परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी। आता इथे मी सुकं खोबरं भाजलं होतं, सुकं खोबरं भाजून एकदम मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, पावडर स्वरूपामध्ये ते घेतलेलं आहे। आणि ते आपण इथे साधारण अर्धी वाटी सुकं खोबरं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मेजरिंग कपचा अर्धा कप मी घेतलेला आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। पण टाकायच्या आधी इथे मी अर्धा कप आधी पाणी टाकलेलं आहे। टोटल आपल्याला अख्ख्या रेसिपीला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। आणि ते सुकं खोबरं आहे ते अर्धी वाटी मी घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे अगदी सुकं तुम्हाला चिकन होणार नाही। जर तुम्हाला खूपच सुकं चिकन लागणार असेल तर हे अर्धी वाटी आपण पाणी नंतर टाकलेलं होतं ते न टाकता डायरेक्ट तुम्ही खोबरं टाकलं तरीसुद्धा चालेल। इथे अर्धा खोबरं आहे ते आपण इथे भाजलेलं मस्तपैकी एकदम बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आणि ते आपण चिकनमध्ये टाकायचं, सगळं मिक्स करायचं आणि 10 मिनिटासाठी फक्त आपण ते शिजवून घ्यायचं आहे, कारण का चिकन आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे। खोबरंसुद्धा आपण भाजूनच घेतलेलं होतं, त्याच्यामुळे वेगळं अजून शिजवायची गरज नव्हती, फक्त सगळ्या गोष्टी एकजीव व्हायला पाहिजे त्यासाठी 10 मिनिटं छानपैकी आपण ते शिजवून घ्यायचे। कलर पण इतका छान आला आहे आणि इतकी सुंदर टेस्टी असं आपलं हे चिकन तयार झालेलं आहे। त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही जर रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।